नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. घराघरात कीर्तनाची गोडी वाढवणारे ज्येष्ठ निरूपणकार हरपले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत. आणि वर्तकनगर भीमनगर येथील गरबा उत्सवात स्थानिक नागरिकांची अलर्ट गर्दी. अवघोती, रसाळवाणी आणि मार्मिक शैलीनं घराघरात कीर्तनाची गोडी वाढवणारे भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू परमपूज्य गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय. महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय की बाबा महाराजांची रसाळवाणी निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती. त्यांनी कीर्तन, निरूपण आणि भजन साता समुद्र पार पोहोचवलं. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीनं मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झालाय, असं नमूद करून मुख्यमंत्र्यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झालाय. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येते. अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील साईनाथ नगरमध्ये शिवसेना शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांनी प्रथमच गरब्याचं आयोजन केलं होतं. या गरब्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यात महिला वर्गाचा जास्त प्रमाणात समावेश दिसून आला. तसंच आयोजक राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे यांनी महिलांसाठी गरबा, पैठणीचा खेळ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून येथील महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं. पैठणीच्या खेळामध्ये येथील तरुण महिलांसहित वृद्ध महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. प्रथमच या भागातील स्त्रिया घराबाहेर पडून या खेळात सहभागी झाल्या होत्या. सर्व नागरिकांसाठी राजेश लोखंडे यांनी 9 दिवस आकर्षक बक्षीसही ठेवली होती. त्यात महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ तर लहानग्यांसाठी शालेय वस्तूंचंही बक्षीस ठेवण्यात आली होती. 9 दिवस स्थानिकांसाठी ठेवण्यात आलेल्या गरब्याचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला. तसंच राजेश लोखंडे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे आभार देखील मानले. 9 दिवस आयोजित या गरबा उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली हजेरी नोंदवली. यात ओवळा-मजुळा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर आणि सेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला सेना विधानसभा प्रमुख परिश्वते सरनाईक, वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, गौरव स्वीट्सचे मालक विरल पटेल इत्यादी मान्यवरांनी यावेळेला उपस्थिती लावली. स्थानिक शाखा प्रमुख राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे यांच्या वतीनं भीमनगर, वर्तकनगर परिसरात गेल्या 2 वर्षात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्यात प्रामुख्यानं दिवाळीनिमित्त घराघरात दिवाळीच्या शिधा असो की महिलांसाठी 2 व्हीलर प्रशिक्षण. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिला आता सक्षम होऊ लागल्यात. महिलांसाठी शिवण क्लास, महिला बचत गटांना रोजगाराची संधी यामुळे राजेश लोखंडे अल्पावधीतच या परिसरामध्ये नावलौकिक झाले. महिलांसाठी राबवलेल्या या उपक्रमाची दखल स्थानिक नेत्यांनीही घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी उपक्रम घडोत अशी सदिच्छा या परिसरातील नागरिक देत आहेत. वर्तकनगर, साईनाथनगर आणि भीमनगर हा परिसर गरीब आणि कष्टकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथील नागरिकांसाठी विरंगुळा आणि महिलांना कुठेतरी आपल्या धकाधकीच्या जीवनापासून थोडी करमणूक व्हावी म्हणून स्थानिक महिलांच्या मागणीनुसार गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून गरबा खेळण्याचा आनंद लुटला आणि पुढील वर्षी देखील अशाच प्रकारे शाखा प्रमुख राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे हे गरब्याचं आयोजन करतील असा विश्वास व्यक्त केला. हा गरबा उत्सव यशस्वी करण्यासाठी वर्तकनगर, भीमनगर परिसरातील असंख्य शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশা দিয়ে আমার বাড়িতে আসলো, আশা দিয়ে আমাকে জানালো
মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे, असं सकल आदिवासी समाजाच्या वतीनं सांगण्यात आले। अशा प्रकारे जर आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट केलं तर मुंबई आणि इतर महानगरांना केला जाणारा पाण्याचा पुरवठा तोडू आणि सगळ्या महामार्गावरील वाहतूक बंद पाडू, असा गंभीर इशारा आदिवासी समाजाच्या वतीनं देण्यात आला। आदिवासी समाज आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वसलेला असून त्यांना इतर समाजांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय संविधानानं आरक्षण दिले। अत्यंत मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या समाजाला मिळालेल्या आरक्षणातूनच धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा निर्णय शासनानं घेतला असल्यानं संतप्त झालेल्या आदिवासी समाजातील संघटनांनी एकत्रित येऊन सरकारला गंभीर इशारा दिलाय। आदिवासी समाजाच्या 40हून अधिक संघटनांनी एकत्र येत ही समिती स्थापन केली असून या समितीची पत्रकार परिषद आज ठाण्यात आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेमध्ये कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांच्यासह अध्यक्ष यशवंत मलये आणि सचिव विश्वनाथ किरकिरे यांनी देखील आदिवासी समाजाच्या पुढील समस्या पत्रकारांसमोर मांडल्या। धनगर समाजाला आरक्षण देण्याला आदिवासी समाजाचा विरोध नसला तरी आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण द्यावे याला मात्र आपल्या कडकडून विरोध असल्याचं आदिवासी नेत्यांनी स्पष्ट केलं। नाम साधर्म्याचा फायदा घेऊन इतर अनेकांनी खोटी जात प्रमाणपत्र बनवून आदिवासी समाजाचं आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोप संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे सल्लागार मधुकर तळपांडे यांनी केलाय। आतापर्यंत असे चुकीचे प्रमाणपत्र बनवून लाखो लोकांनी आदिवासींचं आरक्षण लाटलं असून त्यांना बाहेर काढत मूळ आदिवासी युवकांना त्यांचा रोजगार द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी मुंब्र्यातून सलमान फाळके याला अटक केली आहे। आज मुंबईमध्ये शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सलमान फाळके याच्यावर आरोप लावत असताना त्याच्यासोबत असलेले फोटो हे माध्यमांसमोर आणल्यानंतर जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना देखील त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि असंही सांगितलेलं आहे की आमच्या मंत्र्यांवरती आरोप लावण्याआधी आपल्या घरातील लक्ष द्यावं। त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करताना मनीषा कायंदे यांना प्रश्न विचारलाय की माझ्यासोबत येता जाता कोण पण फोटो काढतो, तर मी काय सर्वांना त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारत राहू का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 2 प्रसिद्ध गुंड यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं की माझा आरोप मुख्यमंत्र्यांवरती नाही। मी कोणाचं नाव घेत नाहीये की कोण गुंड आहे हे म्हणत नाही, परंतु मनीषा कायंदे यांनी ज्या पद्धतीनं सुप्रियाताई आणि माझ्यावरती आरोप लावलाय त्यावर आम्हाला पण बोलावं लागेल। माझं तसं म्हणणं आहे की सलमान फाळके जर आरोपी असेल तर त्याला पूर्णपणे कोठडीमध्ये अडकून टाका, त्याला कुठेही बेल होता कामा नये। भेटत असेल तर ड्रग्ज प्रकरण सुरू राहिलं तर उडता पंजाब सारखं व्हायला वेळ लागणार नाही। ललित पाटील स्वतः नाव सांगतोय, मात्र ती नाव काय समोर ठेवणार येणार नाहीत असं देखील आव्हाड यांनी म्हणाले। आणि हा किती कुणाचा आरोप आहे ते तर शोधावं। ज्या पद्धतीने ड्रग्ज सापडत आहेत, विकले जात आहेत, लोकांच्या खिशात मिळतात, ते मला सलमान फाळकेच्या खिशात मिळाले। असा टाका आतमध्ये बाहेरच येतात। त्याला त्याला मदत करा असे फोन केले तर तुम्ही सांगितले का तुम्हाला? पण ललित पाटील स्वतःच सांगून गेलं ना, मी नाव सांगितलं काही येणार नाही। नावं दिवस ते गेला पोलीस कोठडीत, पोलीस कोठडीमध्ये त्याची जबानी घेतील, त्याचा काय संबंध नाही, त्याच्या नावावर सगळे ढकलून घेतील, माझी कस्टडीमध्ये जाईल, विषय संपतो। हे नाव घेऊ येणार स्वप्न महाराष्ट्राने बघितलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार नाही आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घराघरात कीर्तनाची गोडी वाढवणारे ज्येष्ठ निरूपणकार हरपले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. अग्निवीर अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे 10 लाख रुपयांची मदत. आणि वर्तकनगर भीमनगर येथील गरबा उत्सवात स्थानिक नागरिकांची अलर्ट करती. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्शनगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.